6. मोदकाचे सारण करण्यासाठी ओला नारळ खवून घ्यावा. नारळ वापरण्याआधी तो चांगला आहे की नाही हे तपासण्यासाठी नारळाचे पाणी पिऊन बघावे, अन्यथा सारण बिघडू शकते. 7. खवलेला नारळ वाटीने मोजून घ्यावा आणि त्याच्या अर्धा गूळ घ्यावा. 8. गूळ खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करून ठेवावे आणि 15 मिनिट एकजीव होऊ द्यावे. 9. सारण करायला लोखंडी कढई वापरा, त्यामुळे सारणाला विशिष्ट खमंग चव येईल. 10. सारण साजूक तुपात करावे, आवडत असल्यास त्यात खसखस घालावी. 11. सारण कोरडे होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यावे. कढईत ओलावा दिसेनासा झाला म्हणजे सारण तयार झाले असे समजावे. 12. सारण ओलसर किंवा सैल वाटले तर त्यात 2 चमचे तांदळाची पिठी घालावी आणि सारण जास्त कोरडे वाटले तर 2 चमचे दूध घालावे आणि पुन्हा थोडे परतून घ्यावे. 13. सारण थोडे ओलसर वाटले तरी हरकत नाही. मोदक उकडून झाल्यावर ते